आपली मागणी विचारात घेऊन ज्यांच्या सातबारा उतारावर ई पीक पाहणी आले नाही त्याकरता प्रांताच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी या चौघांकडे जे शेतकरी सुटले आहेत त्यांचे अर्ज येतील। 15 जानेवारीपर्यंत आपण वेळ देऊ। ही ऑफलाईन पद्धतीने करावी लागेल कारण आता ते पोर्टल बंद झालं आहे आणि मग ह्या समितीने हे सर्व अर्ज घ्यायचे, त्या तक्रारीवर निवारण करायचं आणि त्यांचा पंचनामा करायचा। शेवटी आता त्या ठिकाणी खरीप तर गेला आहे, आता रबी त्या ठिकाणी पेरलं झालेली आहे। त्यामुळे खरीपाच्या काळात खरंच त्या ठिकाणी ती शेती होती काय, जी शेतीचा क्लेम त्या ठिकाणी ते करतील किंवा जी पीक जे काही असेल त्याचा ते क्लेम करतील, त्यावर ही समिती आपला रिपोर्ट तयार करेल, तो जिल्हाधिकाऱ्याला देईल। जिल्हाधिकारी हा रिपोर्ट पणनला पाठवेल। पणनवरनं हा रिपोर्ट केंद्र सरकारलाही पाठवावा लागेल कारण केंद्र सरकार जी खरेदी स्वीकारते ते ई पीक पाहणीवर स्वीकारतं आणि त्यामुळं एक खिडकी आपण ओपन करतो आहे ती म्हणजे ऑफलाईन पद्धतीने आणि त्यामुळं 15 जानेवारीपर्यंत आपण या समितीला फिजिकली व्हेरिफिकेशन करण्याचा, आलेल्या संपूर्ण शेतकऱ्याच्या मागणीवर विचार करण्याचा आणि किती शेतकरी यावर या ठिकाणी या ई पीक पाहणीच्या तक्रारी करतील त्या सर्व तक्रारीवर ही समिती विचार करेल। ही समिती पंचनामा करून विचार करेल। यामध्ये एक धोका फक्त आहे, व्यापारी मात्र या बाबीचा फायदा घेऊ शकतात। व्यापारी आता हे फिजिकल समिती ही समिती तयार केल्यानंतर जे फिजिकल अर्ज येतील, ज्या शेतकऱ्याच्या सातबारावर ई पीक पेराची नोंदणी आली नाही त्यांच्या काहीतरी व्यापारी या ठिकाणी उद्योग करू शकतात। याची दखल आपल्याला घ्यावी लागेल, याच्यावर लक्ष ठेवावं लागेल। फक्त जे खरेखुरे शेतकरी यातनं सुटलेले आहेत त्या शेतकऱ्यांनाच या ठिकाणी या समितीसमोर आपण आणण्याचा प्रयत्न करू। यांनी जो अहवाल दिला तेवढा अहवाल मात्र सरकार स्वीकारेल असे या ठिकाणी करता येईल। त्यामुळे आपली मागणी अंशतः मान्य करता येईल। चला पुढे जाऊया।